स्वमालकीच्या घेणार तर होय स्वमालकीच्याच घेणार। यापुढे जीसीसीच्या माध्यमातून ज्या बसेस आहेत ते न घेण्याचा निर्णय हा एसटी महामंडळाने घेतलेला आहे आणि पुढील भविष्यामध्ये सर्व ज्या बसेस आहेत एसटी महामंडळाच्या मालकीच्याच दिल्या जातील। सभापती महोदय मला वाटतं की मंत्री महोदय जास्त उत्तर देत आहेत, त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत आणि मग सभापती महोदय खरं तर चालकांच्या रात्रीच्या निवासाच्या बद्दल अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला। माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, जिथे डेपो आहे किंवा गावात गाडी जाते तिथे ग्रामपंचायत आहे, तर ग्रामपंचायतीच्या इमारतीकडे 2 रूम वाढवून त्या ठिकाणी 2 बेड 1 बाथरूमची व्यवस्था, लाईट पाण्याची व्यवस्था आणि चहा पाणी गरम करण्याची व्यवस्थेसाठी एक व्यवस्था उभी करणार का? दुसरा प्रश्न माझा असा आहे की त्यांच्यावरती मानसिक ताण खूप असतो। काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला दारू पिण्याचं प्रमाण आढळतं, तर त्या ठिकाणी मानसिक तज्ज्ञ लावून त्यांची ती चेकअप करणार का आणि दारूमुक्तीसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करणार का? आणि तिसरा माझा प्रश्न आहे की जे लोक वारंवार कॉन्ट्रॅक्ट बसेस आहेत ते अपघात करतात, ते अपघात करणाऱ्या ऑपरेटरला परवाना रद्द करण्यासाठी दंडात्मक कारवाई करणार का? माझे मित्र सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी दारू मुक्तीविषयी जे संभाषण या सभागृहामध्ये गेलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एसटी महामंडळाच्या दारू मुक्तीच्या ज्या योजनेमध्ये ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून आपल्याला निश्चितपणे प्राधान्य देण्यात येईल आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनांचा अंतर्भाव करून एसटी महामंडळामध्ये जास्तीत जास्त आमच्या कर्मचाऱ्यांना कशा सुविधा देता येईल यासाठी मी प्रयत्न करेन। चंद्रकांत रघुवंशी महोदय, माझी आपल्यालाही विनंती आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्हा मिळून मी एकटाच विधान परिषदेचा सदस्य आहे, त्याच्याप्रमाणे मला थोडी संधी देत चला एवढीच हात जोडून विनंती आहे। मंत्री महोदयांना माझा विनंती आहे की नंदुरबार जिल्हा 6 तालुक्यांचाच जिल्हा आहे, त्याच्यातले 2.5 तालुके हे अतिदुर्गम भागाचे आहेत आणि मिनी बसची मागणी आमची फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे, कारण अतिदुर्गम भागामध्ये मिनी बसच पाहिजे आणि अजूनपर्यंत आम्हाला एकही मिनी बस मिळालेली नाही, म्हणून फार ठिकाणी आपल्या बसेस जात नाही आणि एका जीपवर 50-50 लोक बसून येतात। साहेब माझ्याकडे मागणी आहे आपली, मी फोटो घेऊन येईल वाटल्यास तुम्हाला दाखवायला, 40-40 50-50 लोक एका जीपवर येतात। तर माझी विनंती आहे मिनी बसेस लवकरात लवकर नंदुरबार जिल्ह्याला आपण देणार का? विविध प्रक्रियेची कार्यवाही बसेस येतील। सन्माननीय सदस्यांसह सभापती महोदयांची सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये जर काही मागणी असेल ती सुद्धा पूर्ण केली जाईल आणि त्याचबरोबर आमचे सहकारी प्रवीण दरेकर यांनी जी ड्रायव्हर कंडक्टरच्या बाबतीमध्ये सूचना केली होती की ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत पातळीवर त्या ड्रायव्हर कंडक्टरला राहण्याची सोय केली जाईल का? 100% सोय केली जाईल। ड्रायव्हरांना जास्तीत जास्त आणि कंडक्टरना सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील। प्रश्न उत्तराचा तास एकदाचा संपलेला आहे, आता कागदपत्रे पटलावर ठेवणे। माननीय उपमुख्यमंत्री